नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन चटणी, जी भाकरी, चपाती, पोळी, पराठा, भात, वरण भात किंवा अगदी तुपासोबतही अप्रतिम लागते. ती म्हणजे फुटाणा चटणी. ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे, कमी वेळात तयार होते आणि महिनाभर सहज टिकते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. फुटाणा चटणीसाठी लागणारे साहित्य: फुटाणे डाळ, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, जिरे, लसणाचा गड्डा. फुटाणे एक बाउल घ्यायचा आहे. एक बाउल मी येथे घेतला आहे. हा बघा, या बाउलमध्ये आता मी हा बाउल फुटाणे घेत आहे. यालाच डाळवं पण म्हणतात, फुटाण्याची डाळ असे पण म्हणतात. बाउलमध्ये आता मी फुटाणे काढून घेत आहे. फुटाणे असा टपोरे टपोरे असलेला घ्यायचा. असे फुटाणे घेतल्यामुळे आपला फुटाणा चटणी एकदम खमंग, चविष्ट, स्वादिष्ट तयार होतो. फुटाण्याची डाळ आता मी या बाउलमध्ये घालत आहे. म्हणजेच फुटाणे या बाउलमध्ये आता मी काढून घेतलेला आहे. फुटाणे काढून घेतला आहे. उरलेला फुटाणे मी आता काढून ठेवत आहे. बघा, फुटाणे मी एक बाउल घेतला आहे. एकदम टपुरे टपुरे असा फुटाणे घेतला आहे. फुटाणा चटणी रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे फुटाणा चटणी तयार करून घेण्यासाठी फुटाणे एक बाउल घ्यायचा. फुटाणा चटणी एकदम टेस्टी असा तयार होतो. फुटाणा चटणी तयार करण्यासाठी फुटाणे एक बाउल घ्यायचा. काश्मीरी लाल मिरची पावडर 4 चमचा घ्यायचा. एक प्लेट मी येथे घेतला आहे. त्या प्लेटमध्ये आता काश्मीरी लाल मिरची पावडर मी घालत आहे. प्लेटमध्ये मी अंदाजे काश्मीरी लाल मिरची पावडर घातला आहे. फुटाणा चटणी तयार करून घेताना 4 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे. बघा, एकदम रंग लाल असा आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर वापरून जर फुटाणा चटणी केला तर फुटाणा चटणीला रंग छान येतो. लाल तिखट कोणताही वापरला तरी चालेल. फुटाणा चटणी तयार करण्यासाठी जिरे आता मी या डिशमध्ये घातला आहे. जिरे पाव वाटी होईल इतका घ्यायचा. बघा, जिरे आता मी या डिशमध्ये काढून घेतला आहे. या जिऱ्यामुळे फुटाणा चटणीला एकदम चांगला असा चव येतो. फुटाणा डाळीचा चटणी तयार करण्यासाठी असा जिरा घ्यायचा. बघा, असा एकदम मोठा मोठा असलेला. फुटाणा चटणी तयार करण्यासाठी जिरे पाव वाटी घेतला आहे. फुटाणा चटणी तयार करून घेण्यासाठी येथे पाव वाटी मीठ घेतला आहे. पण 1 चमचा मीठ या फुटाणा चटणीमध्ये घालायचा आहे. मीठ 1 चमचा घ्यायचा. फुटाणा चटणी तयार करण्यासाठी लसणाचा गड्डा 1 घेतला आहे. लसणाचा गड्डा एकदम मोठा असा घ्यायचा. फुटाणा चटणी
तयार करण्यासाठी हा सर्व साहित्य घेतला आहे। गॅसवर एक कढई मी ठेवला आहे। गॅस चालू करायचा। कढई गरम करून घ्यायचा। फुटाणे एक बाउल घेतलेला या कढईमध्ये घालायचा। सर्व फुटाणे या कढईमध्ये मी घातला आहे। हा बघा, हे फुटाणे आता भाजून घ्यायचा आहे। फुटाणे चांगला भाजून घ्यायचा। गॅसच्या मध्यम आचेवर हा फुटाणे भाजून घ्यायचा। हे फुटाणे आधीच भाजलेले असतात, तरी पण त्या फुटाण्यामधील ओलावा जाण्यासाठी परत एकदा थोडासा हा फुटाणे भाजून घ्यायचा। फुटाणे चांगला भाजून घ्यायचा। झारीने हा फुटाणा चांगला भाजून घ्यायचा। हा बघा, असा। फुटाणा चटणीचा हा फुटाणे भाजताना सुगंध छान येत आहे। फुटाणा आता चांगला भाजून घेतला आहे। फुटाणा खमंग भाजला आहे। गॅस बंद करायचा। फुटाणा हा बघा असा भाजून घ्यायचा। फुटाणा चटणी तयार करून घ्यायचा आहे। भाजून घेतलेला हा फुटाणा डाळ थंड करण्यास ठेवायचा। फुटाणा चटणीलाच डाळेची चटणी पण म्हणतात। फुटाणा भाजून घेतलेला कढई मी खाली ठेवत आहे। हा बघा, हा कढई आता मी खाली ठेवला आहे। फुटाणे आता चांगला थंड करून घ्यायचा। कढईतील फुटाणे मी या परातीमध्ये घालत आहे। हा बघा, कढईतील सर्व फुटाणे या परातीमध्ये घातला आहे। हा फुटाणे आता थंड करून घ्यायचा। फुटाणे थंड झाल्यानंतरच फुटाणा चटणी करायचा, हा टिप्स लक्षात ठेवायचा। हे फुटाणे असा भाजला आहे। हा बघा, फुटाणा चटणी तयार करून घेण्यासाठी लसणाचा गड्डा आता सोलून घ्यायचा आहे। प्लेटमधील लसणाचा गड्डा असा किचन कट्ट्यावर ठेवायचा, हाताने फोडून घ्यायचा। हा बघा, हा लसणाची एक पाकळी। लसणाचा गड्डा आता मी फोडून घेतला आहे। फोडल्यानंतर परत प्लेटमध्ये असा ठेवायचा। आता लसणाच्या सर्व पाकळ्या सोलून घ्यायचा। लसणाचा गड्डा मी फोडून घेतला आहे। लसणाची पाकळी एक आता मी हातात घेतला आहे। हा लसूण असा सोलून घ्यायचा। हा बघा, असा एक लसणाची पाकळी मी आता सोलून घेतला आहे। हा बघा, लसणाची पाकळी सोलून मी या कढईमध्ये ठेवला आहे। हा बघा, एक गड्डा लसणाच्या सर्व पाकळ्या असाच सोलून घ्यायचा। एक गड्डा लसणाच्या सर्व पाकळ्या मी सोलून घेतला आहे। हा बघा, असा। फुटाणा चटणी आता तयार करून घ्यायचा आहे। हा सर्व पूर्वतयारी आता झाला आहे। फुटाणा चटणी तयार करून घेण्यासाठी हा सर्व साहित्य तयार आहे। फुटाणा चटणी हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। फुटाणा आता चांगला थंड झाला आहे। फुटाणा चांगला थंड झाल्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर 4 चमचा या फुटाणामध्ये घालायचा। काश्मीरी लाल मिरची पावडर 4 चमचा आता या फुटाणामध्ये मी घातला आहे। हा बघा, रंग एकदम लाल असा आहे। एक गड्डा लसणाच्या पाकळ्या आता या फुटाणामध्ये घालायचा।
फुटाण्याच्या या डाळीमध्ये आता एक गड्डा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेला घातला आहे. आता जिरे घालायचा आहे. जिरे पाववाटी घेतला आहे. हा पाववाटी जिरे या फुटाणामध्ये घालायचा, म्हणजेच फुटाण्याच्या डाळीमध्ये घालायचा. मीठ 1 चमचा या फुटाणामध्ये घालायचा. हा बघा, 1 चमचा मीठ या फुटाण्याच्या डाळीमध्ये मी घातला आहे. या फुटाण्यामध्ये म्हणजेच फुटाण्याच्या डाळीमध्ये सर्व मसाले आता घातला आहे. हा सर्व मसाले असा दिसत आहे. फुटाणा चटणी तयार करून घेण्यासाठी या फुटाण्यामध्ये सर्व साहित्य आता घातला आहे. मसाले घातला आहे. आता फुटाणा चटणी तयार करून घ्यायचा आहे. फुटाणा चटणी हा एकदम बारीक केलेला चांगला लागतो. जर तुम्हाला थोडी जाडसर चटणी आवडत असेल तर कमी वेळा मिक्सर फिरवून घ्यायचा आणि बारीक चटणी हवी असेल तर जास्त वेळा मिक्सर फिरवून घ्यायचा. मिक्सरचं एक भांडं येथे मी घेतला आहे. फुटाणा चटणी तयार करून घेण्याचा हा सर्व साहित्य थोडा थोडा करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. फुटाणा चटणीचा सर्व साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालत आहे. हा बघा, फुटाणा व सर्व साहित्य असा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. ही फुटाणा चटणी भाकरीसोबत अप्रतिम लागते. फुटाणा चटणीचा सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. हा बघा, भाजून घेतलेला फुटाणा, सर्व मसाले, लसूण हा सर्व साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घ्यायचा. हा बघा, आता मी मिक्सरच्या भांड्याला झाकण लावत आहे. आता फुटाणा चटणी तयार करून घ्यायचा आहे. गरम भातावर तूप घालून ही फुटाणा चटणी खाल्ली तर स्वाद दुप्पट होतो. फुटाणा चटणीचा सर्व साहित्य घातलेला हा मिक्सरचं भांडं आता मिक्सरवर ठेवायचा. हा बघा, आता मी ठेवला आहे. मिक्सर आता चालू करायचा. प्रथम पहिल्या मोडवर हा फुटाणा चटणी फिरवून घ्यायचा. नंतर दुसऱ्या व तिसऱ्या मोडवर फिरवून घ्यायचा. फुटाणा चटणी ही बारीकच छान लागते, म्हणून ही फुटाणा चटणी बारीकच तयार करून घेतला आहे. फुटाणा चटणी आता कसा तयार झाला आहे हे आता आपण बघणार आहोत. मिक्सरच्या भांड्याचा झाकण आता मी उघडत आहे. हा बघा, हा झाकण आता मी उघडला आहे. हा बघा, हा फुटाणा चटणी एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. एकदम स्वादिष्ट खमंग असा. मिक्सरवरून मिक्सरचं भांडं आता मी खाली ठेवत आहे. हा बघा, आता मिक्सरचं भांडं मी खाली ठेवला आहे. फुटाणा चटणी एकदम चांगला असा तयार झाला आहे. हा बघा, एकदम चविष्ट खमंग असा हा टेस्टी फुटाणा चटणी. फुटाणा चटणीला रंग छान आला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. दही, ताक किंवा लोण्यासोबतही ही चटणी खूप छान लागते. प्रवासात नेण्यासाठीही ही उत्तम आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा फुटाणा चटणी तयार झाला आहे. फुटाणा चटणी टिप्स. फुटाणा पूर्ण थंड झाल्यावर वाटा.
हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा. कोरडा चमचा वापरा. ओलावा लागू देऊ नका. फुटाणा चटणी योग्य प्रकारे साठवली तर 1 महिनाभर चांगला टिकतो. आता तयार झालेली खमंग फुटाणा चटणी भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत सर्व करा. एकदा ही फुटाणा चटणी बनवली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. मिक्सरच्या भांड्यातील हा फुटाणा चटणी मी एका कढईमध्ये काढून घेत आहे. खमंग, स्वादिष्ट, चविष्ट अशी ही फुटाणा चटणी आता मी या कढईमध्ये काढणार आहे. हा बघा, या कढईमध्ये आता मी हा फुटाणा चटणी घालत आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे ही फुटाणा चटणी तयार झाली आहे. सर्व फुटाणा चटणी या कढईमध्ये मी काढला आहे. हा फुटाणा चटणी एकदम टेस्टी स्पायसी असा तयार झाला आहे. बारीक असा हा फुटाणा चटणी तयार झाला आहे. पारंपरिक पद्धतीने हा फुटाणा चटणी तयार केला आहे. एकदम स्वादिष्ट, एकदम टेस्टी असा हा फुटाणा चटणी कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. फुटाणा चटणी हा रेसिपी आता पूर्ण झाला आहे. फुटाणा चटणी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.